नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। मंडळी, भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात शासन व्यवस्था अनेक स्तरांवर काम करत असते। देशाच्या पातळीवर लोकसभा असते, राज्याच्या पातळीवर विधानसभा असते आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा कणा मानली जाणारी व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद। जिल्हा परिषदेला अनेकदा मिनी विधानसभा किंवा मिनी मंत्रालय असेही म्हटलं जातं, कारण इथं घेतलेले निर्णय थेट गावांच्या जीवनावर परिणाम करतात। गावात पाणी नाही, रस्ता नाही, शाळेची इमारत जीर्ण झाली, आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत, तर या सगळ्या प्रश्नांसाठी पहिली दार जिथे ठोकावली जातात ती म्हणजे जिल्हा परिषद। पण मंडळी, जेव्हा हीच व्यवस्था प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्न निर्माण करू लागते, जेव्हा विकासाच्या नावावर कंत्राटे आणि राजकारण सुरू होतं, तेव्हा मग प्रश्न उभा राहतो, ग्रामीण जनतेने न्याय मागायला जायचं तरी कुठे। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेबद्दल। मंडळी, आजचा गोंदिया जिल्हा आधी भंडारा जिल्ह्याचा भाग होता। 1 मे 1999 रोजी प्रशासनिक सोयीसाठी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि गोंदिया हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। नवीन जिल्हा तयार झाला, नवीन सरकारी कार्यालय उभी राहिली, नवीन विकासाच्या योजना आखल्या गेल्या आणि त्या काळात अशी अपेक्षा होती की गोंदिया जिल्हा पूर्व विदर्भाच्या विकासाचे नवे केंद्र बनेल, कारण हा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे। इथे घनदाट जंगल, नद्या, तलाव आणि समृद्ध जैवविविधता आहे। गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। पण मंडळी, इतकी नैसर्गिक संपत्ती असतानाही आज गोंदिया जिल्हा विकासाच्या शर्यतीत मागे असल्याची चर्चा होते। मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो, जिल्हा परिषद नेमकं काय काम करते। भारतात पंचायती राज व्यवस्था लागू झाल्यानंतर ग्रामीण विकासासाठी 3 स्तर तयार करण्यात आले। ग्रामपंचायत म्हणजे गाव पातळी, पंचायत समिती म्हणजे तालुका पातळी आणि जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याची पातळी। या 3 स्तरांच्या माध्यमातून ग्रामीण प्रशासन चालतं। जिल्हा परिषदेमार्फत अनेक विभाग काम करतात। शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग, म्हणजेच ग्रामीण भागातील विकासाचा मोठा भाग जिल्हा परिषदेमार्फतच होतो। जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावते। गोंदिया जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे। अंदाजे 1017 प्राथमिक शाळा, 22 माध्यमिक शाळा, 17 उच्च माध्यमिक शाळा, या शाळांमधून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण चालते। पण अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळीच दिसते। कुठे शिक्षकांची कमतरता आहे, कुठे शाळेच्या इमारती जीर्ण आहेत, कुठे पिण्याचे पाणी नाही, कुठे स्वच्छतागृह नाही, तर कुठे विद्यार्थ्यांना बसायला बाकही नाही। म्हणजे शिक्षणाच्या मंदिरातही मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। जिल्हा परिषद ग्रामीण भागातील आरोग्य सेवाही सांभाळते। गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, इथे लसीकरण, मातृ आरोग्य, बाल आरोग्य, पोषण कार्यक्रम अशा योजना राबवल्या जातात। पण मंडळी, अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे। काही आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारही ऐकायला मिळतात। ग्रामीण भागातील सर्वात मोठे प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी आणि रस्ते। जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठा योजना राबवल्या जातात। तसेच गावांना जोडणारे लहान रस्ते आणि पुलांचे कामही जिल्हा परिषद करते। पण गोंदिया जिल्ह्यातील काही भागात आजही पावसाळ्यात रस्ते चिखलात बदलतात। काही गावांमध्ये तर आजही लोकांना पाणी आणण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो। हा भाग जंगलांनी वेढलेला आहे। इथल्या अनेक गावांमध्ये पोहोचणं आजही अवघड आहे। काही गावांमध्ये अजूनही नीट रस्ते नाही, आरोग्य सुविधा नाहीत, शिक्षणाची साधनं अपुरी आहेत। ही परिस्थिती पाहिली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल। गोंदिया जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये नळ योजना सुरू करण्यात आल्या होत्या, तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराशाजनक असल्याचे चित्र दिसून येते। हर घर जल, हर घर नल या घोषणेने योजनेचा मोठा प्रचार केला होता आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचेल अशी आशा नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती। मात्र अनेक गावांमध्ये 50% अधिक कामे अद्याप अपूर्ण आहेत। काही ठिकाणी पाण्याची टाकी उभी आहे, तर काही ठिकाणी विहीर नाही, तर काही ठिकाणी विहीर तयार झाली तर नळ जोडणीच नाही, अशी विस्कळीत स्थिती पाहायला मिळते। या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी अनेक गावांतील चांगले सिमेंट रस्ते फोडण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। परिणामी रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टंचाईचा सामना करावा लागत आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून ही कामे रखडली असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे। त्यातच देवरी तालुक्यातील अनेक शासकीय इमारतीही जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते। सध्या गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप महायुतीचे सरकार असून लायकराम भेंडारकर अध्यक्षपदी आहेत। मात्र विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असतानाही प्रत्यक्षात कामाच्या गतीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिक पातळीवरून केली जात आहे। मंडळी, जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेचा आधार मानली जाते। शेतकरी, मजूर,
गरीब कुटुंब आपल्या गावाच्या समस्या घेऊन तिथे जिल्हा परिषदेत जातात. मात्र ग्रामीण भागात अशी चर्चा ऐकायला मिळते की गोंदिया जिल्हा परिषदेत आता सामान्य माणूस फारसा दिसत नाही. तिथे दिसतात पांढरे शुभ्र कपडे घालणारे, मोठमोठ्या गाड्या आणि कंत्राटदार. म्हणजे विकासाच्या नावावर राजकारण आणि कंत्राटाचा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात अशाही चर्चा आहेत की काही जिल्हा परिषद सदस्य लोकांच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्ये जास्त रस घेतात. रस्ते, इमारती, पाणी पुरवठा योजना या कामांच्या कंत्राटांमध्ये राजकारण होत असल्याच्या चर्चा होते. जर हे खरं असेल तर हा प्रश्न गोंदियाचा नाही तर संपूर्ण ग्रामीण प्रशासनासाठी धोक्याचा इशारा आहे. मंडळी, गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांचं म्हणणं आहे की या समस्यांकडे मोठ्या जनप्रतिनिधींनीही पुरेसे लक्ष दिलेलं नाही. पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी जर ठामपणे पुढाकार घेतला तर परिस्थिती बदलू शकते, पण त्यांच्याकडे वेळ नाही. गोंदिया जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. इथे पर्यटन वाढू शकतं, कृषी उद्योग वाढू शकतो, वनोद्योग वाढू शकतो, तसेच आदिवासी कला आणि संस्कृती जगासमोर आणता येऊ शकते. पण यासाठी गरज आहे प्रामाणिक प्रशासनाची आणि विकासाभिमुख राजकारणाची. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची किल्ली आहे, पण जर किल्लीच राजकारणाच्या कुलुपात अडकली तर विकासाची दारं कशी उघडणार? गोंदिया जिल्हा परिषद पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचं केंद्र बनेल का, की कंत्राटदार आणि राजकारणाच्या वादळात जनतेच्या समस्या हरवून जातील? हा प्रश्न आज गोंदियातील सामान्य नागरिक विचारत आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर आपण झकास मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा.